महत्त्वाची बातमी। अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय। अतिवृष्टीच्या संदर्भात मंत्री छगन भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे। एका महिन्याचं वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। बाधित कुटुंबांना अन्नधान्य पुरवठा सुरू आहे, मंत्री छगन भुजबळांनी माहिती दिली आहे। मी स्वतःहूनच ते काय जाहीर केलं की माझ्या 1 महिन्याचं जे आहे माझं वेतन जे आहे मी मुख्यमंत्री निधीला देतो आहे। कारण महाराष्ट्रामध्ये ही जी आसमानी सुलतानी जी कोसळलेली आहे ती फार मोठी आहे आणि त्याला सगळ्यांनी मदत करण्याची आवश्यकता आहे असं मला स्वतःला वाटतं। आणि अनेक लोक जे आहेत स्वतःहून जे आहे यामध्ये आता पुढे यायला लागलेले आहेत। तर म्हटलं आपणही कुठे मागे राहता कामा नये, म्हणून मी जे आहे माझं 1 महिन्याचं वेतन जे आहे जाहीर केलेलं आहे। चंद्रपूरचे पालकमंत्री अशोक उईके आज अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर गेले। उईकेंनी चिमूर आणि वरोरा तालुक्यातील अतिवृष्टीने सोयाबीन खराब झालेल्या शेतांची पाहणी केल्याने शेतकऱ्यांसोबत संवाद साधला। 70 ते 60% पुढे आहे ना पाठवलेली आणि ते पूर्ण या परिस्थितीत आहे। अत्यंत आवश्यक आहे। 70 ते 60% पुढे आहे ना। पूरग्रस्त भागातील पंचनाम्यांचा महसूल विभागाच्या वतीने आढावा घेतला जातोय। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आढावा घेतलेला आहे। तातडीने लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।